घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज बघा आपण एक लिंबुनीच्या झाडापाशी आलेला आहे। लिंबुनी झाडाचे तुम्हाला तांत्रिक उपयोग सांगणार आहे की जादूटोणा करणी कवटाळ केलेलं आहे आणि ते सर्व करून निघतच नाही, अंगातून निघत नाही। किती उतारे केले, देवदेव ऋषी केले, हाय तसंच राहतंय, तेवढ्यापुरता उतारा होतो। पण ह्याच्यात तुम्हाला एक आज रामबाण असा एक उपाय सांगणार आहे। तर ती बघा, असं लिंबाच्या झाडापाशी यायचे तुम्हाला। असं आल्यानंतर या लिंबाच्या झाडाला तुम्हाला विनवणी करायची किंवा ज्या माणसाचा कोणाचा तुम्हाला उतारा करायचा आहे, ज्या माणसाला लिंबाचा तुम्हाला उपयोग करायचा आहे, ते असा एक मोठा पिवळा लिंबू घ्यायचा तुम्हाला असला तर, नाही तर हिरवा घ्यायचा आहे। घेतल्यानंतर त्याला अशा मोडायचं की ह्याला 4-5 काटे हवे, 1 2 3 5 असे काटे घ्यायचेत। असा काटेसहित तुम्हाला लिंबू काढायचा आहे मित्रांनो। ही लक्षात ठेवा की तुम्हाला नुसतं लिंबू तोडायचं नाही, तुम्हाला असा काटेसहित लिंबू घेतला तर तंत्र काम करतं, नाही तर मित्रांनो हे माहीत नसतं, हे तंत्र काम करत नाही। तर आता लिंबू आपण तोडला आहे, तर असं बघा, हे असा घ्यायचा लिंबू, नाही तर तुम्हाला दुसरा अजून एक लिंबू तुम्हाला तोडून दाखवतो, मोठा लिंबू, हे रसाचा लिंबू। आणि मित्रांनो ही जी लिंबाचं झाड आहे, ही कालिका मातेचं एक फळ आहे आंबट, म्हणून तिला अर्पण केलेलं झाड असतं, म्हणून काम करतं। तुम्हाला दुसरा एक लिंबू घेऊन दाखवतो। तर चला मित्रांनो बघा, आता आपण 3 लिंब काढल्यात झाडाचे। तर 3 लिंब तुम्हाला असे काढून घ्यायचेत, असे पानासहित देठासहित। असा लिंबू घेऊन आता तुम्हाला करायचे काय ती सांगतो तुम्हाला। आता असा काटेसहित असा पानासहित लिंबू घ्यायचा आहे। लिंबू घेतल्यानंतर ज्या माणसाला करणी कवटाळ भूतभैरव असा काय झालेला आहे, तर काय करायचं मित्रांनो, ही लिंबू असा मधून कापायचा आहे। मधून कापल्यानंतर ही कापताना त्याच्या डोक्यावर कापायचं आहे मित्रांनो। डोक्यावर कापून 2 भाग करायचे। असे इथून 2 भाग केले की काय तुमच्या कुलदेवताचा मंत्र असेल, अगर कुठला मंत्र असेल जप करायचा आहे। लिंबूमधून कापून घ्यायचं आहे आणि कापून घेतल्यानंतर एक तुम्हाला खिळा घ्यायचा आहे। खिळा घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या माणसाच्या डोक्यावर लिंबू कापला, ज्याचा आपल्याला उतारा करायचा आहे, त्याचे एक 5-6 केस घ्यायचे। केस बारीक गुंडाळून ह्या लिंबाच्या आतमध्ये घालायचे आणि एक खिळा इकडून असा खवायचा आहे, इकडून इकडे खिळा खवायचा मित्रांनो। खिळा खवल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ती तसाच लिंबू तुम्हाला जिथं 4 रस्ते असतील, अगर तुम्हाला कुठं तसं जर नाहीच भेटलं तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो। तर जिथं एखादा पडकं घर असेल, पडकं तुमचं घर असेल, अगर काय असेल, असं तुम्हाला खाऊन घ्यायचं आहे खिळा। नवीन खिळा खाऊन घेतल्यानंतर हळद कुंकू घेऊन जायचे। हळद कुंकू एकत्र मिक्स करून त्याचे जिथं पडकं घर असेल, चौक असेल, अशा आडरानामध्ये जाऊन तुम्हाला हळद कुंकू नेलेले त्याचे असे 3 रिंगण तयार करायचे। 3 गोल रिंगण तयार करून त्या रिंगणामध्ये ही लिंबू ठेवून यायचे मित्रांनो। जाताना येताना कोणाला बोलायचं नाही, मागं फिरून बघायचं नाही। त्या रिंगणामध्ये लिंबू ठेवून यायचं आणि त्याला सांगायचं, परत आमच्याकडे काही येऊ नको, तू इथंच राहा आणि इकडंच जा, त्या पेशंटला त्रास करू नको, असं बोलायचं मित्रांनो। आणि हनुमंताचा जप येत असेल तर हनुमंताचा जप घ्यायचा मित्रांनो सारखा तोंडामध्ये। ओम हनुमते नमः, ओम नमो हनुमते नमः, हे बजरंग बली, असं म्हणून तुम्हाला जाता येता ही सारा उतारा करायचा आहे। हनुमंताचं नाव घ्यायचं आहे आणि परत माघारी यायचं आहे। हे तुम्हाला जर शनिवारी 3 शनिवार करायचे मित्रांनो प्रोसिजर। 3 शनिवार जर तुम्ही असं केला उतारा, तर त्या माणसाच्या अंगावर काय भूतभैरव असा करणी कवटाळ आलेलं गेलेलं काय हाडूळ लागलेला असेल, अगर एखाद्याचा भैरवासा जरी झालेला असेल मित्रांनो, तर ते भैरवासा त्याच्या अंगातून निघून जाणार आहे। एवढाही कारगर उपाय आहे मित्रांनो। ह्याच्यात एकदम साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगितला आहे। फक्त अजून एकदा सांगतो तुम्हाला कसं करायचे ते। लिंबाच्या झाडापाशी जायचं, ज्याचा उतारा करायचा आहे त्या झाडाला विनवणी करायची, आम्ही फलाण्याचा उतारा करताय आणि त्याच्या अंगातून काढण्यासाठी तुम्हाला थोडं कष्ट देत आहे आणि तुम्ही तुमच्या दैवशक्ती संग चलून एवढं आमचं कार्य करा। आणि ह्याचे झाडाची पूजा करून ह्याचे असे 3 फळं घेऊन यायचेत, काटे पानासहित। ह्याला मधून कापायचे। कापल्यानंतर त्या माणसाच्या ज्याचा उतारा करायचा आहे त्याच्या डोक्यावर असं मधून कापायचं लिंबू, त्याचे 4-5 केस डोक्याचे काढून ह्याच्यात घालायचे आणि एक खिळा असा खवायचा। आणि तसंच हे लिंबू त्या माणसाच्या अंगावरून 7 वेळा, एक लिंबू 7 वेळा उतारा करायचा आहे। 7 वेळा उतारा करून तसंच ते घेऊन
एखाद्या पडकं घर असेल, पडकं इमारत असेल, कुठं बी असेल, अशा ठिकाणी जाऊन हळद कुंकानं गोल रिंगण करून, गोल रिंगणामध्ये काय करायचं मित्रांनो तुम्हाला, की ही तिथं त्या रिंगणात ठेवून यायचे फक्त लिंब. जाताना येताना काय बोलायचं नाही, त्या शक्तीला सांगायचं परत आमच्याकडे येऊ नका असं बोलून तुम्हाला यायचं आहे. असं तुम्हाला 3 शनिवार, अमावस्या, पौर्णिमा अशा टायमाला योग्य साधून तुम्हाला करायचे मित्रांनो. असं जर का तुम्ही केलं तर त्या माणसाचं सर्व शरीरातून निघून जाणार आहे मित्रांनो, काय जी जादूटोणा केलेला असेल ते. नाही जरी निघाला तरी माझ्या संग संपर्क साधा, आपण दुसरा उपाय काहीतरी सुचवू त्यांना करूत. आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू मित्रांनो. चला, नमस्कार, राम राम.